सुरुवात झाली बघा, सर्वसरांनी सुरुवात झाली तुमची. तुमका लहानपणापासून आवड होती की तुम्ही लहानपणापासून आवड आहे तुमका? दशावतार येण्याचं कारण मला नाट्यक्षेत्राची आवड होती, पण मी संगीत सामाजिक नाटकात काम करायचो आणि त्याच्यानंतर एक व्यवसाय म्हणून या दशावतार क्षेत्रात मला सुधीर कळिंगनाने आणलं आणि सुधीर कळिंगनाच्या मार्गदर्शनानुसार मी दशावतारात प्रवेश केला आणि पौराणिक अभ्यास केला, पुस्तकांचं वाचन केलं आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार आतापर्यंत मी यशस्वी झालो. तुमचे आदर्श जवळजवळ आम्ही इतके म्हणून व्हिडिओ बघतो, त्याच्यात सगळे सिनियर जरी असू दे ज्युनियर जरी असले तर प्रत्येक जण तुमचं नारदाची भूमिका करणारे म्हणून तुमची आदर्श प्रत्येक जण सांगतात. ही काय तुमची खासियत असा? हा त्या गणपती गजाननाचा आशीर्वाद आहे. मी माझ्या प्रगती करत गेलो माझ्या मतानुसार आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून किंवा दुसऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन आणि त्याच्यानंतर दशावताराचा एक आदर्श आपल्याला ठेवायचा आहे म्हणून त्यानुसार मी योग्य ती वागणूक ठेवून समोरच्या कलाकारांना कमी न लेखता त्यांना सांभाळून घेऊन किंवा वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी आतापर्यंत यशस्वी झालो. याच्या अगोदर तुमची ज्यावेळी तुमच्या म्हणजे कोणतरी परंपरागत कोणाची तरी याच्यात नाट्यक्षेत्रात तुमच्या कोणतरी होते तुमच्या वडील? माझ्या घराण्यात किंवा माझ्या आप्तसखुयात कुणी नाट्यक्षेत्रात नव्हता. फक्त लहानपणी माझे वडील माजी सैनिक होते आणि त्यांना दशावतार नाटकांची आवड होती. ते मला नाटकाला लहानपणापासून घेऊन जायचे आणि त्यामुळे दशावताराची मला आवड झाली आणि दशावतारामध्ये काय आहे हे शिकण्याचा मी प्रयत्न केला कसोशीनं आणि आता ते यश आहे ते वडिलांना अर्पण करतो. वा, गुड. आणि तुमच्या मिसेस ची याच्यावर प्रतिक्रिया काय असते? जवळजवळ तुम्ही 1-4 दिवसांनी जास्त लांबचा दौरा केल्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर मिसेसची प्रतिक्रिया काय असते? म्हणजे साधारण आतापर्यंत कुटुंब मी सांभाळलं, तर मी कुटुंब सांभाळण्यापेक्षा मी बाहेर दौऱ्यावर असतो त्यावेळी घराकडे जे काही व्यवहार वगैरे असतात किंवा माझी शेती आहे ही खंबीरपणे माझी सौभाग्यवती सांभाळते आणि तिचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे मी बिनधास्तपणे इकडे दशावतार कलेला वाव देऊ शकलो आणि शिकू शकलो. या सर्व कारणीभूत माझी सौभाग्यवती. आणि तुम्ही जो आता दशावतार पिक्चर काढलेला आहे त्याच्यावर त्या पिक्चरच्या ह्याच्यातनं तुम्हाला काहीतरी एक तुमच्या कला पुढे करण्यासाठी म्हणून काहीतरी त्यांनी हा एक पिक्चर काढला, त्याच्यावर तो बघितलेला असणार तुम्ही. पहिल्या म्हणजे जे इनॉग्रेशनसाठी आम्ही बघितलेलं, इनॉग्रेशनला आम्ही गेलेलो आणि आता तुमची त्याच्यावर बऱ्यापैकी आहे आमची कला पुढे नेण्याचा एक. ज्यांनी हा दशावतार पिक्चर काढला त्यांना मी धन्यवाद देतो, कारण दशावतार कलाकाराची व्यथा कथा आणि त्याचं खर्च किंवा त्याची संसाराची व्यथा त्यांनी मांडलेली आहे. दशावतार कलाकार कसा असतो हे कसं मांडण्याचा त्याने प्रयत्न केला, त्यामुळे त्यांचे अत्यंत दशावतार एक कलाकार म्हणून आभार व्यक्त करतो. बरं, धन्यवाद तुम्हाला.